मित्रमैत्रिणींनो नमस्कार, मी मुक्ता कदम आणि राज्याचे दूध उत्पादन मंत्री म्हणजेच डेअरी मिनिस्टर आहेत राधाकृष्ण विखे पाटील। आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यामध्येच म्हणजे नगर जिल्ह्यामध्येच दुधाचं आंदोलन पेटलेलं आहे। 2 दिवसापूर्वी श्रीरामपूरमध्ये दुधाचं आंदोलन शेतकऱ्यांनी केलं आणि आता 28 तारखेला परवा अजून एका ठिकाणी चिखली येथे हे आंदोलन होणार आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये हे दूध उत्पादन करणारे किंवा दुधासाठी आंदोलन करणारे शेतकरी यांची नेमकी मागणी काय आहे, याच्या मागे काय लॉजिक आहे, ते काय सांगत आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हे बघा मित्रमैत्रिणींनो, जेव्हा एखादा शेतकरी दुधाचं उत्पादन करतो म्हणजे दूध त्यांच्याकडे जेव्हा साठतं तेव्हा त्या दुधाचा जो काही खर्च येतो म्हणजे म्हैस किंवा गाय खरेदी करण्यापासून असेल किंवा त्यांचा चारा किंवा त्यांचा खर्च आणि ते सगळं, तर हे बघा मित्रमैत्रिणींनो, 1 लिटर दुधाचं उत्पादन करायला, दूध काढायला शेतकऱ्याला जवळपास 42 रुपये खर्च येतो असं सरकारचंच म्हणणं आहे। सरकारनेच काढलेला हा आकडा आहे की 42 रुपये यांना खर्च येतो। पण मग 42 रुपये खर्च येतो तर तितका तो खर्च मिळतोय का शेतकऱ्यांना? तर तो खर्च शेतकऱ्यांना मिळत नाही। आज जो दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दूध जे घेतलं जातं ते जवळपास 25, 26, 27 रुपयाला घेतलं जात आहे महाराष्ट्रामध्ये। काही ठिकाणी ते त्याच्यापेक्षा थोडं जास्त असेल। तर हे 42 रुपये या शेतकऱ्यांना मिळावे अशीच त्यांची मागणी आहे। शेतकरी काय फार मागत नाही। या शेतकऱ्यांचं म्हणणं इतकंच आहे की तुम्ही जेवढा खर्च म्हणताय ना तर तेवढा तर द्या ना, आमच्या पोटावर पाय कशाला देता? तुम्ही 25-26 रुपये देता तेव्हा हे दुधाचं उत्पादन करण्यासाठी आम्ही खिशातनं पैसे खर्च केलेले असतात, म्हणजे जेवढा खर्च केला जातो तेवढा सुद्धा निघत नाही। बरं, आणि असं आहे का की मार्केटमध्ये लोकांना, जनतेला, शहरामधल्या लोकांना 42 रुपये लिटरनी दूध मिळतं? तर नाही मिळत। दूध बाहेर आपल्याला माहिती आहे 60 ते 70 रुपये लिटर या भावाने दूध मिळतंय। म्हणजे 26-27 रुपयांनी शेतकऱ्यांकडून दूध घ्यायचं आणि बाहेर 60 रुपयाला विकायचं, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त भावाने हे दूध विकलं जाते। म्हणजे असं आहे का की 26 रुपयाला घेतलं आणि 35 रुपये लिटरनी शहरातल्या लोकांना विकलं? तर तसंही होत नाही। म्हणजे जे लोकांना वाटतं ना की शेतकऱ्यांना जर दुधाचे भाव वाढवून दिले तर आमच्यावर जे आहे ते जास्तीचा भुर्दंड पडेल, तर असं बिलकुल नाही आहे। हे जे मधले लोक आहे प्रोसेसिंगच्या नावाने जे खर्चापेक्षाही जास्त पैसे घेतात, म्हणजे 26 रुपयाला दूध घेतात आणि तिथे 70 रुपयाला विकतात। एवढा खर्च तर प्रोसेसिंगला येत नाही। जास्तीत जास्त 1 लिटर दुधामागे 5 ते 6 रुपये खर्च येत असेल प्रोसेसिंगला। हा जो मधला नफेखोरीचा जो काही आहे मुद्दा तो तर आहेच, पण शेतकऱ्यांना तरी निदान भाव मिळावा की नाही, तर अशी शेतकऱ्यांची किमान मागणी आहे। आणि याच्यासाठी आंदोलन महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ते गाजणार आहेच आणि परवाच्या दिवशी त्याची सुरुवात झालेली आहे। या शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे की हे जे दुधाचे भाव आहेत ते मुद्दामून पाडलेले आहेत मधल्या लोकांना, प्रोसेसिंग करणाऱ्या या बिझनेसमनला, इंडस्ट्रियलिस्ट लोकांना, या मधल्या व्यापाऱ्यांना फायदा व्हावा म्हणून हे दुधाचे भाव मुद्दाम पाडण्यात आलेले असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि ते कुठेतरी खरंही दिसतं। आणि यांचं म्हणणं असंही आहे की हा भाव पाडण्यामध्ये जसे सत्ताधारी इन्व्हॉल्ड आहे तसे विरोधी पक्षातले सुद्धा लोक इन्व्हॉल्ड आहे। म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांचं मिळून हे संगनमत आहे। आणि कारण की विरोधकही फार काही म्हणत नाही आहे, म्हणजे हे जे आंदोलन आहे हे शेतकरी स्वतःहून उतरलेले आहे, तर कुठल्याही पक्षाचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दिसत नाही आहे। म्हणजे हा जो महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये विरोधकांनी तरी भाग घ्यायला पाहिजे, विरोधकांनी अशी मागणी करायला पाहिजे होती, पण विरोधक पण अशी मागणी लावून धरत नाही। याचा अर्थ विरोधकांचंही कुठेतरी हात याच्यामध्ये दबलेले आहेत असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि हे षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राच्या विरोधातच हे आंदोलन आहे। या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे की यांना जसं ऊसाला FRP दिला जातो, त्यांचा जो काही उत्पादन खर्च आहे त्या आधारे त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन करून जो भाव ठरवला जातो तसा दुधाला कुठल्याही प्रकारचा भाव अजूनही नाही आहे। तर दुधालाही असा MSP द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि याच्यासाठी हे आंदोलन आत्ता काही दिवसापूर्वी, 4 दिवसापूर्वीच झालं आणि आता 28 तारखेला परत एकदा श्रीराम संगमनेरमध्ये हे आंदोलन होणार आहे। तसं पाहिलं तर केरळमध्ये असेल किंवा बाहेरच्या राज्यांमध्ये 41-42 रुपयाला दूध विकलं जातं, शेतकऱ्यांकडून घेतलं जातं दूध। म्हणजे जर बाहेरच्या राज्यांमध्ये दुधाला नीट भाव मिळत असेल, 41 रुपये शेतकऱ्याच्या खिशात पडत असेल 1 लिटर दुधाच्या मागे, तर मग महाराष्ट्रामध्ये हे का होऊ शकत नाही, हे या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। याशिवाय अजून एक गोष्ट आणि खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे जेवढं दुधाचं उत्पादन आहे ॲक्च्युली त्याच्यापेक्षा जास्त दूध मार्केटमध्ये दिसतंय असंही या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे जर मार्केटमध्ये जास्त दूध अवेलेबल असेल तर याचा अर्थ भेसळयुक्त दूध विकलं जातंय, आर्टिफिशियली तयार करून दूध विकलं जातंय। आणि हे जे काही आहे हे भेसळ नावाची गोष्ट आहे। तर फूड सेफ्टी डिपार्टमेंट याच्यासाठी काय करत आहे? का त्याच्यावर काही कारवाई होत नाही? शिवाय दूध विकत घेताना
काट्यामध्ये पण इथं जे आहे तो भेदभाव केला जातो, फसवलं जातं, शेतकऱ्यांची इथं फसवणूक केली जाते. जेवढं दूध आहे त्याच्यापेक्षा कमी दाखवलं जातं. वजन काट्यामध्ये सुद्धा जे आहे ते फसवणूक शेतकऱ्यांची होते आणि ही शेतकऱ्यांची पिळवणूक, ही शेतकऱ्यांची फसवणूक थांबावी म्हणून हे आंदोलन आहे. आणि ज्या अर्थी दूध मार्केटमध्ये जास्त आहे त्या अर्थी कन्झ्युमरला सुद्धा, तुम्हा आम्हाला सगळ्यांना जे दूध मिळतंय ते खरं दूध आहे की भेसळयुक्त दूध आहे की आर्टिफिशियली तयार केलेलं दूध आहे की ते विष आहे, हे तपासण्याची यंत्रणा जी आहे ते आपल्याकडे नीट काम करत नाही आहे. त्यामुळे जितकं दूध उत्पादन होतंय त्यांना शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे याच्या व्हिडिओ क्लिप्स तुम्हाला पुढे दिसतीलच. पण हा खुद्द डेअरी मंत्री असणाऱ्या, दुग्ध विकास मंत्री असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यामध्ये जर शेतकरी असं दुधासाठीचं आंदोलन करत असतील तर मला असं वाटतं की त्यांचं लक्ष कुठे आहे. या शेतकऱ्यांना खरंच आहे सत्ताधाऱ्यांनी वाऱ्यावरच सोडलेलं आहे. आणि हे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, दुधाच्या शेतकऱ्यांचे आणि इतरही शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे लवकरात लवकर शासनाने, सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी सुद्धा लक्ष द्यावे आणि 28 तारखेला होणाऱ्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं, जेणेकरून हा आवाज जो आहे तो दूरपर्यंत जाईल, सत्ताधाऱ्यांपर्यंत जाईल आणि काहीतरी बदल होईल आणि शेतकऱ्यांना जेवढं ते खर्च लावतात निदान तेवढा मिळावा अशीच त्यांची अपेक्षा आहे. त्यांना काही फार नफा कमवायचा नाही आहे. आज कुठलाही शेतकरी फार पैसा कमवत नाही आहे. जेवढा पैसा लावतो ना तेवढा पण त्यांच्या खिशामध्ये येत नाही आणि म्हणूनच हे आंदोलन आहे. शिवाय 3 तारखेला पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या समाधी जवळही हे आंदोलन होणार आहे. तर या आंदोलनाच्या बातम्या पुढे येतच राहतील. हा मुद्दा होता दुधाचा एक खूपच महत्त्वाचा प्रश्न जो महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे, जो मेनस्ट्रीम मीडियामध्ये तुम्हाला कुणीही सांगत नाही आणि त्यामुळे मला याच्यावर व्हिडिओ बनवावा वाटला. नक्कीच तुमच्या ओळखीत कोणी असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अहमदनगर जिल्ह्यामधील जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा असं माझं म्हणणं. जोपर्यंत सरकारला असं वाटत नाही की आपल्या मतांवर काहीतरी परिणाम होईल, आपण पडू शकतो, तोपर्यंत ते दखल घ्यायला रिकामे नाही. दुधाचे भाव पडले असं जे म्हणणं आहे ना तेच चुकीचं आहे किंवा आपली दिशाभूल आहे. दुधाचे भाव पाडलेत, बरोबर आहे काका, दुधाचे भाव पाडलेत. सरकार आणि सगळ्या दूध प्रक्रिया संस्था, म्हणजे ते सहकारी संघ असू नाही तर खाजगी कंपनी असू, सगळ्यांची मिलीभगत आहे. देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये कुठल्याच राज्यात 35च्या आत भाव नाही. 40 रुपयापर्यंत दुधाचे भाव आहेत, 42 रुपयापर्यंत दुधाचे भाव आहेत. आणि आपल्याकडे जेवढा भाव कमी कशामुळं? तर आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे आपल्या विरुद्ध असलेलं षडयंत्र आणि ते मोडून काढलं पाहिजे. त्यासाठी एकजुटीने आपल्याला लढावं लागणार आहे. आपण जे म्हणतो ना शेतकरी एकत्र येते नाही, तर ते मागे सांगितलं मी, तोच मुद्दा आहे. भरोसा नाही ना कोणाच्या मागे एकत्र जावा, पण आता ते सोडून आपल्या सगळ्यांना स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल आणि स्वतःसाठी एकत्र यावं लागेल, लढावं लागेल. शेती मातीसाठी कटिबद्ध होऊ आणि आपण सगळे मिळून ही लढाई पुढे नेऊ.